क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशोक खरात प्रकरणाने घेतला स्फोटक वळण। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा धक्कादायक राजीनामा। भोंदूबाबा म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात यांच्या प्रकरणाने आता स्फोटक वळण घेतले असून राज्यभरात खळबळ उडाली आहे। महिलांच्या कथित शोषणाचे गंभीर आरोप तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणाचे परिणाम अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही मंत्री, आमदार आणि खासदार यांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। सध्या पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून संबंधित पुरावे आणि व्हिडिओची तपासणी केली जात आहे। या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे। प्रकरण आता निर्णायक टप्प्यावर, आणखी मोठे मासे जाळ्यात अडकणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।